आपलं स्वागत आहे। आज शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। ते निवेदन नक्की कशा प्रकारे निवेदन देण्यात आलेले, काय आहे पुढची भूमिका, ते आपण शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश भैया काकडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भैया नमस्ते, न्यूज मार्केटमध्ये स्वागत आहे तुमचं। आज कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना तुम्ही निवेदन दिलंय, कशा प्रकारचं निवेदन दिलंय आणि कारखाना कार्यकारी संचालकांनी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली? नाही, खरं म्हणजे आम्ही जे कृती समितीच्या वतीने जे निवेदन दिले त्यातले दोन मुद्दे फार महत्त्वाचे आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा, आम्ही कारखान्याकडे मागणी केलेली की पहिली उचल 3300 रुपये जाहीर करा आणि 8 दिवसाच्या आत 3300 रुपये प्रमाणे व्याजासकट सभासदांच्या खात्यावर पैसे जमा करा। आणि दुसरी मागणी माझी कृती समितीने दुसरी मागणी माझी सांगा 2 मिनिटं। दुसरी मागणी कृती समितीने ह्याच्या संदर्भात केलेली आहे। आम्ही अर्ज दिला 2 मिनिटं। दुसरी मागणी शेतकरी कृती समितीने अशी मागणी केलेली आहे की 3 महिन्यापूर्वी जनरल मीटिंगमध्ये सभासदांचा अडचणी ऊस संपूर्ण संपल्याशिवाय 1 सुद्धा टन गेटकेन आणायचा नाही असा ठराव झालेला असताना सुद्धा चेअरमन व संचालक मंडळाने जाणीवपूर्वक सभासदांची जिरवण्यासाठी कारखाना सुरू झाल्यापासून साधारणतः 1000 ते 1500 टन रोज ऊस गेटकेन आणतात। आज अखेरपर्यंत साधारणतः 60 ते 65 हजार टन गेटकेन ऊस आणलेला आहे आणि त्याच्यामुळं सभासदांचा ऊस जायला उशीर होत आहे। म्हणून ह्या 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यावर MD आणि काही संचालक इथं उपस्थित होते, त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 5 तारखेपर्यंत आम्ही बोर्ड मीटिंग घेऊन या दोन्ही विषय बोर्ड मीटिंगमध्ये घेऊन त्याचा सोक्षमोक्ष आम्ही लावू आणि वेळ पडली तर कृती समितीला सुद्धा आम्ही मीटिंगला बोलू। आता काही दिवसापूर्वी कारखान्याच्या उत्कृष्ट कोजन पुरस्कार कारखान्याला भेटलाय आपल्या, त्याबद्दल काय सांगाल? काय आहे, उत्कृष्ट कोजनचं वगैरे जे काय मिळालं हे नुसतं कागदावर आहे। खरं जर का सांगायचं म्हटलं तर आमच्या सोमेश्वर कारखान्याची कोजनची परिस्थिती जर का पाहिली तर आज दिवसाला 15 लाख रुपये सोमेश्वर कारखान्याच्या कोजनला आज तोटा होतोय। कारखान्याला आज 45 दिवस झाले आज कारखाना सुरू झालेला आहे। अंदाजे साधारणतः 6 ते 7 कोटी रुपये आतापर्यंत आपल्या सोमेश्वर कारखान्याला तोटा झालेला आहे। कृती समितीला आणि सभासदांनाच मुळात कळायला तयार नाहीये की जे चेअरमन संचालक बोर्ड जे सांगत होतं की कोजनमुळे फार फायदा आहे, तर मग हा तोटा नेमका का झाला आहे, का होतोय, हे जर मला वाटते संचालक बोर्डाला सुद्धा उत्तर देता येणार नाही। आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट परिस्थिती अशी आहे की कोजन तुम्ही आता काहीतरी 35 मेगावॅटपर्यंत काहीतरी नेले, मग तुम्ही बघाच विकायचं कारण काय? कारण बघ्यात जर का तुम्ही तसाच जर का ठेवला, क्रशिंग झाल्यानंतर त्या बघ्याच्या माध्यमातून कारखाना अजून महिना 2 महिने कोजन चालू शकते, पण कोजन करताना बघ्यात विकताना 1400 रुपये टनाने आता कोजन त्यांनी आता बघ्यात विकायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर चेअरमन आणि संचालक बोर्ड तर सोमेश्वर कारखान्यावर कुठेही लक्ष नाहीये
काय आणि मला वाटते काय संचालक बोर्डाला काय अजितदादाला काय अडचणीत आणायचं आहे का काय असं मला तरी व्यक्तिशः संशय यायला लागलेला आहे. कार्यकारी संचालकांनी तुम्हाला 5 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. जर 5 जानेवारीला शेतकरी कृती समितीच्या मागण्या मान्य नाहीत झाल्या तर 2008-9ची आंदोलनाची पुनरावृत्ती पुन्हा पाहायला भेटेल काय? काही संचालक आणि MD यांनी 5 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला ह्याच्यावर पॉझिटिव्ह निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. पण मी व्यक्तिशः समाधानी नाही आहे आणि मुळातच मला शंका आहे ह्याविषयी. कारण 3 आठवड्यापूर्वी कृती समितीने असंच एक पत्र दिलं होतं. साधं त्याचं उत्तरसुद्धा द्यायला सौजन्य ते चेअरमन संचालक बोर्डाने MDने दाखवलेलं नाही आहे. त्यामुळं आजच्या अर्जाचं कितपर्यंत संचालक मंडळ गांभीर्याने घेते हे मी आज तरी सांगू शकत नाही. पण एक नक्की आहे की 5 तारखेपर्यंत जर का सकारात्मक भूमिका संचालक बोर्डाने MDने जर का घेतली नाही तर साधारणतः 7 तारीख 8 तारखेला आम्ही पेपरच्या माध्यमातून आम्ही डिक्लेअर करणार आहे की 7 तारखेला 8 तारखेला सोमेश्वर कारखान्याचा काटाबंद आंदोलन आपण करणार आहोत. आणि माझी ह्या निमित्ताने सगळ्या सभासदांना एक माझी विनंती राहील की घरी बसून तुम्हाला न्याय मिळणार नाही. सभासदांना मला हे सांगायचे की तुमची काय माझ्यावर 1 रुपयाची उचल नाही. आम्ही जे काय कृती समिती जे काय करतोय हे शेतकऱ्यांच्यासाठी सभासदांच्यासाठी करतोय. तेव्हा खऱ्या अर्थाने जर का काटाबंद आंदोलन जर का आपल्याला यशस्वी करायचं असेल तर सर्व सभासदांना मी आवाहन करतो, विनंती करतो की त्यावेळेला तुम्ही मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायला पाहिजे तरच तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार आहे. अन्यथा घरी बसून जर का तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर वेळ पडली तर कृती समितीला सुद्धा भविष्यात विचार करावा लागेल की इथनं पुढं शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन, निवेदन, मोर्चा हे काढायचं का नाही. कारण एक सोमेश्वरच्या सभासदांना सुद्धा फार वाईट सवय लागलेली आहे की ऐकलं पाहिजे सगळं. तेव्हा मी परत आता नम्रपणाने सगळ्यांना विनंती एवढीच करील की काटाबंद आंदोलन करायचं पेपरच्या माध्यमातून डिक्लेअर केल्यानंतर मोठ्या संख्येने तुम्ही इथं या. जे काय त्यावेळेला गोष्टी सगळ्या काढतील त्याला सतीश काकडे पहिला राहील ह्याची मी तुम्हाला हमी देतो. परंतु हे आंदोलन आपल्याला यशस्वी करावं लागेल ह्यातच सोमेश्वरच्या सर्व सभासदांचं हित राहणार आहे. हे होते शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे. जर 5 तारखेला दिलेला अल्टिमेटम कारखाना प्रशासनाने पूर्ण नाही केला तर मागील आंदोलनाची पुनरावृत्ती पुन्हा सोमेश्वरवरती पाहायला मिळेल असं अध्यक्ष सतीश काकडे यांनी सांगितले.